नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. मलकापूर नगर परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा गुरुवारी मलकापूरच्या साईनगर येथे संपन्न झाली. यावेळी ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, अशोकराव थोरात, कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर सारिका गावडे, महादेव पवार यांच्यासह विविध मान्यवरांची व उमेदवारांची प्रमुख उपस्थिती होती. या जाहीर सभेची सुरुवात प्राध्यापक हनुमंतराव कराडे यांच्या भाषणाने झाली. 2010 आरक्षणापासून भाऊंच्या बरोबर आम्ही एक दिलानं काम करतोय. संगमनगर मधल्या भाऊ खूप समस्या आहेत. इथं ड्रेनेजची व्यवस्था नाही. महादेव दादा, पुढनं वाहन आलं, आल्टो गाडी मागं घ्यावी लागते, त्याला गाडी किंवा आपल्याला तर होतंय. वादावादीचे प्रसंग येतात. ट्रॅक्टर जायचं झाला, उद्या आकस्मिक एखादी आग लागली, अग्निशामक गाडी येऊ शकत नाही. त्या संगमनगर मधल्या ज्या समस्या आहेत, ड्रेनेजची व्यवस्था आहे, रस्त्याची समस्या आहे. मागच्या पंचवार्षिकला सत्ताधाऱ्यांनी शब्द दिला होता की या रोडला पर्यायी रस्ता आपण देऊ. आदरणीय अशोक भाऊंनी आणि भीमाशंकर माऊरनी पर्यायी रस्त्यासाठी एका व्यक्तीमुळे तो रस्ता आडला. इथल्या बसलेल्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे, तुम्ही 28 तारखेला आमच्याकडे गुलाल द्या आणि 15 दिवसात तुम्हाला लक्षात ठेवायचं आम्ही पर्यायी रस्ता देणार आहे. पाणी पुरवठ्याचं एक कनेक्शन घ्यायला तुम्हाला 35 ते 40 हजार रुपये घेतात. एक घर बांधायचं असेल तर 1 गुंठ्याच्या घरामध्ये बांधायचं असेल 1 लाख रुपये तुम्हाला खर्च करावे लागतात. 10 रुपयाची फाईल मिळते कराडच्या दुकानात. ती फाईल तुम्हाला 60, 70, 80 रुपयाला फाईल देतात सत्ताधारी लोक. खूप मुद्दे आहेत आम्हाला, पण माझी विनंती आहे, सगळ्या विनंती लक्षात ठेवा. सुहास कदम असतील, सुहास कदम स्वतः कधी जावा तुम्ही काम करत असतात. भाऊंच्या घरी जावा, भाऊ स्वतः धारा काढत असतात. महादेव पवार दादांच्या घरी जावा, स्वतः लक्षात म्हशीला वैरण टाकत असतात. हनुमंतराव जाधव ताते असतील, स्वतः बैलाचे फोंड असतात त्यांच्याकडे. हे लक्षात ठेवा, आम्ही काय कुणी श्रीमंत नाही. अशोक भाऊ, आम्ही भीमाशंकर माऊर, आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या घरातील मुलं आहोत. गेले 18 वर्ष त्यांनी अन्याय केलाय. त्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या यशामध्ये आम्ही सुद्धा त्यांच्यामध्ये काय ठिकाणी होतो. आम्हाला चूक कळून आली, आम्ही बाहेर पडलो. भाऊंच्या सारखे मार्गदर्शक मिळाले. 2000 साली लक्षात ठेवा, त्यापासून ते आज 2018, 19 वर्ष एकच डोक्यात. ह्या माणसाला पाड, ह्या माणसाला त्रास दे, प्रचंड त्रास दिलाय. आज इथं मी जाहीर सांगतोय, 1995 साली माझ्या 4 बहिणी, माझे भाऊ भाऊचे एका लग्नानिमित्त गेले होते. पण त्यावेळेला पंढरीनाथ पवार भाऊ, बजरंग पवार त्यावेळेला 95ला भाऊंच्याकडे उभे होते आणि लाला पवारांची मंडळी. निसरत्या मतानं सत्ताधाऱ्यांचे जे आज नेते आहेत, आज अखेर आम्हाला बघतो, सांगतो, करतो, भेटतो, बघूया. कराळे पाटील बाहेरनं आलेत, भीमाशंकर माऊर विजापूरवरनं आलेत, हे जाधव सर बाहेरनं आलेत, सैदापुरातनं आलेत. तुच्छतापूर्ण वागणूक. माझे ग्रामस्थांना विनंती आहे, मतदारांना विनंती आहे, स्वाभिमान जागृत ठेवला पाहिजे. मदनदादांनी बरोबर वाक्य सांगितलं, अन्याय सहन करणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे. त्यामुळे परिवर्तन तुम्ही केलं पाहिजे. लक्ष ठेवा, निर्धास्तपणे बटनाचा अधिकार लोकशाहीनं फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. छत्रपती शिवरायांच्या पवित्र पावन झालेली भूमी आहे. कर्मवीरांच्या पवित्र भूमी आहे. कर्मवीरांना असतील, फुले असतील, शाहू असतील, शाहू आंबेडकर यांच्या विचारानं पावन झालेली भूमी आहे. जिथं जिथं अन्याय असेल, आणि आम्ही सांगितलंय, जन्माचा दाखला 350 रुपयाला, मृत्यूचा दाखला 500 रुपयाला. तुम्ही आम्हाला सत्ता द्या, अत्यंत अल्प दरात 10-15 रुपयामध्ये तुम्हाला दाखला आम्ही देणार. लक्षात ठेवा. मागेल त्याला पाण्याचं कनेक्शन असेल, मागेल त्याला पाण्याचं कनेक्शन 8व्या दिवशी तुम्हाला कनेक्शन मिळेल. ह्या गटाचा आहे, त्या गटाचा आहे, या जातीचा, या धर्माचा, या लिंगाचा, या पंथाचा आहे, तो बाहेरगावावरून आलं काय नाही. तुम्ही आमच्या 19 नगरसेवक आणि एक लक्षात ठेवा, नगराध्यक्ष आमचे 20 लोक तुमच्या पाठीशी खंबीरपणाने राहणार आहेत. राजू मुल्लांचं योगदान आहे. आम्ही त्यांच्या बरोबर, तो सत्ताधाऱ्यांच्या बरोबर, आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर स्पीकर म्हणून काम केलं. अन्याय सहन झाला नाही. एक आश्वासक असा चेहरा पाहिजे होता. अशोक भाऊंच्या निमित्तानं आम्हाला आश्वासक चेहरा मिळाला, अतुल बाबांच्या मुळे मिळाला, आणि आमचे मार्गदर्शक म्हणून मदन दादा आहेत. लक्षात ठेवा. संगमनगर मधल्या प्रभाग 2 मधल्या सगळ्या लक्षात ठेवा. दिनू रैना तरुण तडफदार लक्षात ठेवा मुलगा आहे. राजू मुल्ला 35-36चा लक्षात ठेवा यंग मुलगा आहे. हे दोन्ही तरुण मुलं आहेत. लक्षात ठेवा. रात्री 12 वाजता फोन करा. अजित काका थोरात आमचे उमेदवार यंग आहेत. सगळे उमेदवार 40च्या आत दिलेत आणि व्यवसाय करणारे अत्यंत साधं गरीब कुटुंबातील सगळे लोक आहेत. तुम्ही दिनू रैना आणि लक्षात ठेवा आमच्या राजू मुलांच्या भाभींना निवडून द्या. तुम्ही रात्री 12 वाजता फोन करा. हे सर काम आहे, ते काम आहे, आणि सत्ता आल्यानंतर पुढच्या पंचवार्षिक मध्ये आम्ही कुणालाही अन्याय करणार नाही. लक्षात ठेवा. भाऊंनी आम्ही ठरवलं, ज्या दिवशी तुम्ही 28 तारखेला गुलाल द्याल,
29 तारखेपर्यंत आम्ही ठरवणार भाऊ पुढच्या पंचवार्षिकला आपले उमेदवार अनेक जास्त मतांना आले पाहिजेत. लक्ष ठेवा, आज आश्वासन देतोय. आम्ही प्राध्यापक आहोत, आम्ही लक्ष ठेवा समाजाचं प्रबोधन करत असतो. लोकांच्या अडीअडचणी, ड्रेनेज, गटार, रस्ता, शिक्षण कर बघा, विकास निधी बघा, तुम्ही पावते बघत नाही. तुम्हाला वाटतं गाडी सकाळचं गाणं लय भारी लागतंय, आमच्या मंडळीला पण बरं वाटतं, गाणं लय भारी लागतंय, वाटतं फुकट कचरा आहे वाटतं. ज्या वेळेला बघितलं 3700 रुपये, दुकानदार पानपट्टीवाल्याला 350 रुपये, तुम्हाला आम्हाला गोड वाटतं लय भारी कचरा आहे. आपण ही जी मूळ संकल्पना आहे ती नरेंद्र मोदी साहेबांची संकल्पना आहे. त्यांना लाख लाख धन्यवाद दिले पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांची लक्ष ठेवी संकल्पना आहे. स्वच्छता की एक ओर लक्ष ठेव, त्यांचं महत्वाचं श्रेय आहे. तुम्ही नाव घेतलं पाहिजे. आज मी भाऊंच्या शाळेत शिकलो, आम्हाला अभिमान आहे. मी ज्या व्यासपीठावर आलो, भाऊंच्या महादेवी शिक्षण संस्था नसली तर मी लक्ष ठेवाय गाय गुराच्या मागच काम करत राहिला असतो. भीमाशंकर माऊर लक्ष ठेवा, 300 किलोमीटर आमवरून आलेला माणूस विश्व निर्माण करू शकतो, निर्व्यसनी राहू शकतो. बापू जंत्रे आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता आज एक चांगला हॉटेल व्यावसायिक, चांगला बिल्डर म्हणून काम करू शकतो. भाऊंच्या तालमीत आम्ही कुणी सांगायचं तुम्ही सर हे ना बाबा, हे व्यसन केलंय. आमचे 19 उमेदवार स्वच्छ सुंदर, आमच्या गावड्यातही स्वतः लक्ष ठेवा डॉक्टर आहेत. तुम्ही कधी फोन करा, तुमच्याकडे उपचार करायला आम्ही येऊ, लक्षात ठेवा. महिलांच्यासाठी 24 तास तुमच्याकडे लक्ष ठेवा. मी तर महिलांच्यासाठी दवाखाना आहे, पशुवैद्यकीय दवाखाना आम्ही सुरू करणार आहेत. भावदादा भरपूर बोलणार आहेत. माझी विनंती आहे तर लक्ष ठेवा. मनापासून तुम्ही आम्ही काम करूया, एक दिलानं काम करूया. मी सुद्धा इच्छुक होतो, भीमाशंकर माऊर साहेब इच्छुक होते, जवळजवळ मी सुधाकरांना आम्ही सगळे इच्छुक होतो. भावनी पाठीवर मदनदादाने आमच्या पाठीवर नाथ फिरवला. सर थांबा, कुठं ना कुठं संधी मिळेल, नाही असे वाटलं. पण कुठेतरी थांबल्यानंतर एक पाऊल आम्ही मागे घेतलं, पुढची 4 पावलं यशस्वी होतात असं चाणक्य नीतीमध्ये वाक्य आहे. आणि भाऊंच्या पाठीशी खंबीरपणाने तुम्ही उभा राहा, लक्ष ठेवा. मलकापूरला अतुल बाबा, नामदार डॉक्टर अतुल बाबांच्या माध्यमातून आपण लक्ष ठेवा. चेहरा मला ही पहिली लढाई आहे. ही लढाई जिंकली की विधान परिषदेची लढाई, लोकसभेची लढाई, 3 लढाईला लक्ष ठेवायचं. बसलेल्या सगळ्या नागरिकांनी मनापासून ताकद द्या, वेळ द्या. आणि जाता जाता एवढं सांगतोय, आमचे 19 उमेदवार आणि नगराध्यक्षाचे उमेदवार ते म्हणतात ना, त्यांनी माझं चॅलेंज होतं. अतुल बाबांचे किती नगरसेवक त्यांनी सांगायला पाहिजे. आमचा अभिमान आहे, आम्ही सांगतो. आम्ही तर गट तट बघितलं नाही, सर्व जाती धर्माच्या माणसाला बरोबर घेऊन आम्ही वाटचाल करणार आहोत. भारतीय जनता पक्ष, भारतीय बा म्हणजे लक्ष ठेवा, भारतीयांना जपा. तुम्ही बघितलं नाही त्याच्यावरती जी भाजपाचं जे चिन्ह आहे, भाजपा, भा वेगळ्या कलरचं लक्ष ठेवा, जपा म्हणजे भगव्या कलरचा आहे. भा म्हणजे भारतातल्या सगळ्या नागरिकांना जपायचा. आपण जात, लिंग, वंश, पंथ तर सगळ्या लोकांना जपायचा आहे. तो मंत्रच आहे, भारतीयांना जपा. हा मंत्र आपण जपूया, हे एक दिलानं करूया. आणि 18-19 वर्षाची सत्ता आपण उलटून टाकू, एवढंच सांगतो. आणि पुन्हा लक्ष ठेवा, तुमच्या इथं 28-29 तारखेला इथं जाहीर सभा आपण सत्काराची घेऊया, 19+1 उमेदवाराची. आणि या ठिकाणी सर्व मान्यवरांना मी लाख लाख धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्ताधाऱ्याची सत्ता उलटून टाकूया, भाजप राज्याला धन्यवाद करायचं. त्यानंतर मलकापूर नगर परिषदेच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सारिका गावडे ते आपण आपला मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर सारिका गावडे. भारतीय जनता पार्टीची मी नगराध्यक्ष उमेदवार डॉक्टर सारिका प्रशांत गावडे. मी व्यवसायाने डॉक्टर आहे, तर समाजसेवा करण्यासाठी माझा पहिल्यापासून छंद आहे. आणि लहानपणापासून मला समाजसेवा करायला आवडते. तसेच मला आता बाबांनी आणि आपले चंद्रकांत दादा ह्याच आणि जनतेकडून जी मला जे आता नवीन संधी मिळणार आहे, त्या संधीसाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या. तर सर्वसामान्य लोकांच्या गरजा काय असतात, म्हणजे पाण्याच्या म्हणा, लाईट बिल, कनेक्शन, काहीही असो, तुम्ही मला एक फोन करा, मी त्या एका फोनवरती तुमचं काम करायला तयार आहे. पण जर काही यायचं असेल तर मला भेटायला ऑफिसवर, म्हणजे जेव्हा मला नगराध्यक्षपदाची सीट मिळेल तेव्हा यायचं असेल तर भेटायला या. पण तुमचं मी प्रत्येक काम हे मी फोनवरून करू शकते. कारण मी सध्या म्हणजे मलकापूरमध्ये माझी ओपीडी आहे. तुम्ही तिथं कधीही या. माझी तपासणी फी पहिल्यापासून फ्री आहे. तपासणी मी कोणाची घेत नाही. तसेच कुठलाही पेशंट असू द्या, कुणालाही विचारा, रात्री 11 वाजता, 10 वाजता, 12 म्हणजे कधी कुणी विचारलं की बाबा माझं लहान बाळ आहे, आजारी आहे, किंवा एखादे पेशंट डायबेटिकचे आहेत, त्यांना इन्सुलिन चालू आहे, ते येऊ शकत नाही, त्यांनी मला कधीही बोलवू द्यात, मी कायम जायला तयार असते. असे तुम्हाला कितीतरी पेशंट मी दाखवू की ते सांगतात स्वतः की बाबा म्हणजे तुम्हाला समाजाची आवड आहे, तुम्ही कशात राजकारणावर म्हणजे ह्याच्यात. पण मला ही जी संधी मिळाली, राजकारणातून समाजकारण कसं करायचं हे मी विचार करत होते. पण मला आता ही जी संधी भेटलेली आहे ती मी संधीचं सोनं करून दाखवणार आहे सगळ्यांना. तर मी विनंती करते की आणि
मी तुम्हाला वचन देते की वचन देते की ह्या 5 वर्षामध्ये एकही दिवस तुम्हाला असा वाटणार नाही की मला मतदान देऊन तुमची चूक झालेली आहे, अशी मी तुम्हाला ग्वाही देते. तर येत्या 27 तारखेला मला व माझ्या सर्व माझ्या उमेदवारांना भरघोस मताने विजय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली सेवा करण्याची संधी द्या. संधी सोलकर आपल्या सर्वांचं मत आशीर्वाद पाठीच्या सुद्धा धन्यवाद. यानंतर महादेव पवार यांना ते आपण आपले विचार व्यक्त करावे. कराड नगरीचे विरुद्ध माजी विरोधी पक्षनेते महादेव पवार आपले विचार व्यक्त करा. आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2च्या प्रचाराच्या निमित्तानं जी सभा आयोजित केलेली आहे त्याचं एक नियोजन की प्रभाग क्रमांक 2 हा पूर्वी सर्वसाधारण उमेदवारासाठी आरक्षण पडलेलं आहे आणि दुसरं आरक्षण आहे महिला, सर्वसाधारण महिला. तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे यामध्ये जो उमेदवार विरोधी पार्टीने उभा केलेला आहे त्याचं स्वतःचं मत सुद्धा या वार्डामध्ये नाही आणि मागल्या 2 टर्मला ओबीसी आरक्षणामधून निवडून गेले. म्हणजे प्रत्येक वेळेला ओपनच्या ठिकाणी आपण आरक्षित सीट आहे ह्याचा विचार न करता विरोधी पार्टीनं या ठिकाणी उमेदवार आयात केलेला आहे. म्हणजे प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वसाधारण व्यक्ती त्यांना मिळाली नाही. 1 नंबर मधली व्यक्ती या ठिकाणी 2 मध्ये उभा केलेली आहे. म्हणजे ही दैनंदिन अवस्था विरोधी पार्टीची झालेली आहे. काम करत असताना रस्त्याचं काम मलाच मिळालं पाहिजे, नगरसेवक पण मीच पाहिजे. अरे काय बापाची जागीरदारी आहे का काय? या ठिकाणी अतुलबाबांच्या माध्यमातून, अशोकबाबांच्या माध्यमातून बऱ्यापैकी विकासाची संधी आपल्याला आलेली आहे आणि काम करत असताना तुम्हाला एक सांगतो की मागल्या 2013ला मलकापूर शहराचा जो विकास आराखडा झाला त्यामध्ये अन्यायकारक 1400 लोकांच्या जमिनीवरती आरक्षण टाकलं. त्यामध्ये मी पण एक आहे. मी अतुलबाबांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून माझ्या 4 एकरावरती कुणाचं आरक्षण टाकलं असं तुम्हाला माहिती नाही. कृष्णा फाउंडेशनचं आरक्षण माझ्यावर टाकलं. म्हणजे जेणेकरून अतुलबाबांच्या जवळ जे लोक आहेत त्यांना बाजूला करायचं काम या मागच्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर आरक्षणाची ज्या वेळेला वेळ आली आणि आम्ही अतुलबाबांच्याकडे गेलो, बाबांना म्हणलं बाबा कृष्णा फाउंडेशनचं आरक्षण आमच्या जागेवरती टाकलेलं आहे तर आपली भूमिका काय? तर एका क्षणाचा विलंब न लावता सन्माननीय आमदार डॉक्टर अतुल भोसलेंनी मला पत्र दिलं की जे माधवदादा तुमच्यावरती आरक्षण टाकलेलं आहे ते त्वरित मला नको. जर मला जागा घ्यायची असेल तर मी विकत जागा घेईन, पण तुमच्यावर जागेवरती आरक्षण टाकलेलं आहे ते मी माघारी घेतो. असे नेते आपल्या पाठीशी आहेत. त्याच्यामुळं येणाऱ्या 27 तारखेला भाजपचे जे उमेदवार आहेत 19 उमेदवार आहेत, नगराध्यक्षाचा 1 उमेदवार, असे 20 उमेदवार आहेत. माझी विनंती आहे तुम्हाला की जर मलकापूर शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल आणि ज्यांना विकासाची दृष्टी आहे अशा लोकांच्या हातामध्ये मलकापूर नगरपालिकेची सत्ता देण्यात तुमचा हातभार लागला पाहिजे. त्यामुळे संगमनगर असेल, तुळजाईनगर असेल, साईनगर असेल, यशवंत नगर नंबर 1, यशवंत नगर नंबर 2, इंद्रप्रस्थ कॉलनी आणि मलकापूरमधील ज्या कॉलन्या आहेत त्या मतदारांना माझे एक हात जोडून नम्र विनंती आहे. येणाऱ्या 27 तारखेला आपण कमळ या चिन्हापुढील बटन दाबून सन्माननीय आमदार डॉक्टर अतुल भोसलेंचे हात बळकट करूया आणि मलकापूर शहराला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आपण हातभार लावला तरच होणार आहे. कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका. विरोध पार्टी जी आहे ती लबाड आहे. भ्रष्टाचार मुक्त मलकापूर शहर बनवूया आणि आपण सर्वांनी मिळून प्रभाग क्रमांक 2 मधील भाजपच्या उमेदवारांना निवडून देऊन सत्ता ही भाजपच्या हातात देऊया आणि नामदार अतुल भोसलेंचे हात बळकट करूया. एवढीच आपणाला विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाबांच्या बळकट करूया भाजपची सत्ता. धन्यवाद महादेव दादा. यानंतर कराड नगरीच्या कार्यसम्राट नगराध्यक्षा
सौ रोहिणीता शिंदे आपण आपल्या मनोगत व्यक्त करावं. माननीय रोहिणीशाह शिंदे, नगराध्यक्ष कराड नगर परिषद कराड. आज या सभेच्या निमित्तानं मी एवढंच बोलेन की भाऊ प्रचाराच्या निमित्तानं बऱ्याच ठिकाणी फिरण्याचा योग आला आणि फक्त चित्र स्पष्ट दिसते की स्वतःच्या सोयीनं बस फक्त कामं केलेली दिसत आहे. विकास हा कुठंच दिसत नाही. अजून एक गोष्ट, भाऊ टीका खाली जाऊन माझ्यावरही केली. मी या निमित्तानं विरोधकांना विनंती करते की बिनबुडाचे आरोप तरी माझ्यावरती करू नये, एवढीच विनंती मी या निमित्तानं करते. पुन्हा एकदा सर्व नागरिकांना मनापासून विनंती करते की खरंच जर मलकापूर नगरीचा विकास घडवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आपण भरघोस मताने विजयी करायला हवं, एवढीच विनंती करते आणि मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद ताई. आपल्या स्वप्नात मलकापूर घडवण्यासाठी भाजपला साथ द्या. धन्यवाद. यानंतर या नगरीचे माजी सरपंच, जिल्हा परिषद माजी सदस्य, कृषी मित्र अभ्यास नेतृत्व अशोकराव थोरात भाऊ विनंती आपण आपल्या मनोगत व्यक्त करावं. मान्य अशोकराव थोरात भाऊ. हा जो जाहीरनामा आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मलकापूर नगर परिषदेसाठी आम्ही निवडणूक का लढवत आहोत आणि या निवडणुकीमध्ये काय करायचा उद्देश आहे हे आपणा सर्वांचे मार्गदर्शक नेते आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ही मलकापूर नगर परिषदे आपण निवडणूक लढवत आहोत ते माननीय नामदार डॉक्टर अतुल बाबा भोसले आणि आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार यांनी हा संयुक्त जाहीरनामा काढलेला. अतिशय चांगला जाहीरनामा आहे. ज्या जाहीरनाम्यामधली सगळी वचनं आम्हाला पूर्ण करता येतील अशीच वचनं आम्ही त्यामध्ये दिलेली आहे. विरोधकांनी काढलेला जाहीरनामा त्यांच्या आज वर्तमानपत्रामध्ये प्रतिक्रिया आलेली आहे की आमची कॉपी केली. खरं तर दादा हा जाहीरनामा आपण होता तर प्रकाशन करताना राज्याचे पशुसंवर्धन मंत्री जानकर साहेब आले त्यावेळेला 5-6 दिवसापूर्वी आपण हा प्रकाशित केला. त्यांच्या जाहीरनाम्याचा कुठं पत्ताही नव्हता. हा जाहीरनामा आमचा आम्ही स्वतः बनवलेला आहे आणि ते आता रडी खायला लागलेले आहेत काँग्रेस ही की आमच्या जाहीरनाम्याची कॉपी केली म्हणतात. ठीक आहे, तुमचा जाहीरनामा एकदा वाचा. तुम्ही या मलकापूरकरांना गेली 5 वेळा वेगवेगळे जाहीरनामे काढले. विशेषतः 2008 साली जाहीरनामा काढला, 2013ला जाहीरनामा काढला, अगदी 2005ला, आणि त्याच्यामध्ये तुम्ही आश्वासनं दिली त्यापैकी 5% तरी पूर्ण झाली का? आकाशवाच्या पायथ्याशी असलेली जी झोपडपट्टी आहे, डांगट वस्ती आहे, त्या ठिकाणी असलेली जी कोल्हाटी वस्ती आहे, यांना या प्रत्येक जाहीरनाम्यात तुम्ही पक्की घरं बांधून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि रोहिणीताई परत एकदा या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा ते असं म्हणतात या वर्षाच्या की आम्ही तुम्हाला पक्की घरं बांधून देऊ. लबाडाचा आवाज जेवल्याशिवाय खरं नसतं असं म्हणतात. तुमच्या जाहीरनाम्यातल्या घरात आम्ही राहायला गेल्याशिवाय ते खरं कसं असणार? कारण गेली 15 वर्ष तुम्ही ते आश्वासन देताय. पण तुम्हाला 2 दिवसात आपले नेते डॉक्टर अतुल बाबांच्या तोंडून ऐकायला मिळेल की त्या झोपडपट्टीच्या तिथं रोहिणीताईने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की मलकापूरची नगरपंचायतची नगर परिषद झालेली आहे, हे नगर परिषद आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून द्या. झोपडपट्टी ही जी जागा आहे तिथं जवळपास 25 एकराची ही सगळी जागा आम्ही तिथं जे झोपडीधारक आहेत त्यांच्या आणि मलकापूर नगर परिषदेच्या नावावर करून देऊ आणि त्याला पक्की घरं बांधून देऊ. त्याच्या पुढे आज अतुल बाबा गेलेले आहेत आणि अतुल बाबांनी आपल्याला सांगितलंय की चंद्रकांत दादा उद्या घोषणा करतील आणि येत्या 6 महिन्यामध्ये तिथल्या प्रत्येक झोपडपट्टी धारकाला 5.5 लाखाचं घर हे मोफत देण्यात येईल. त्याच्या फाईल आज तयार व्हायला लागलेल्या आहेत ताई, त्याच्या फाईल्स तयार व्हायला लागलेल्या आहेत. तिथं जो झोपडीधारक आहे त्या झोपडीधारकाच्या नावावरती घर करण्यासाठीचं पक्क आश्वासन हे उद्या तुम्हाला मिळेल. म्हणून आमचा जाहीरनामा कधी खोटा नाही. मी आपल्याला विनंती करणार आहे, आमचा जाहीरनामा वाचा आणि तुम्हाला मग डॉक्टर सारिकाताई गावडेंना फोन करून विचारता येईल, ताई अमुक अमुक कलमाचं काय झालं, म्हणून वाचा. आम्ही हे निश्चित पूर्ण करणार आहोत.
या संबंध वचनाबद्दल, पुढच्या प्रगतीबद्दल, विकासाबद्दल मी आता काही फारसं बोलत नाही, कारण आदरणीय मदनदादा आपल्या पुढे बोलणार आहे. एक दोन गोष्टी मला आपल्याला फक्त या ठिकाणी सांगायच्या आहेत. या मलकापूरचा कारभार माननीय पृथ्वीराजजी चव्हाण माजी मुख्यमंत्री आणि त्यांचे चेले माननीय मनोहर शिंदे ही गेली 15, 16, 17 वर्ष सांभाळत आहेत. 15, 16, 17 वर्षामध्ये खोटी आश्वासनं देण्याचं जाहीरनाम्याचं एकच उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. दुसरं उदाहरण आपल्या पुढे सांगतो की या मलकापूरमध्ये भुयारी गटर योजना केली, माहित आहे ना आपल्याला. आपल्या दारातले सगळे रस्ते उकरलेले आहेत. ते रस्ते उकरून त्याच्यामध्ये पायपा खाली टाकलेले आहेत. 6 इंच एवढ्या एवढ्या छोट्या पायपा, ज्या बिन प्रेशरच्या पायपा, त्या पायपा टाकलेल्या आहेत. तुमच्या या सगळ्या विभागातल्या त्या पायपा टाकल्या. तिथं जे चेंबर बांधलेले आहेत ते चेंबर असे 1 फूट 1.5 फूट असे वरती आलेले आहेत. कुणाची मोटरसायकल चढते, कुणाच्या 4 चाकी गाडीचा चेंबर फुटतो, कुणी अडखळून पडतो. लोकांनी मुख्याधिकाऱ्याला आणि मनोहर शिंदेना विचारले का हे कसली चेंबर बांधले तुम्ही, कसली योजना आहे तुमची, तुम्ही काळजी करू नका म्हटले. आमच्याकडे असं एक मशीन आहे की हा चेंबर आम्ही न फोडता असाच खाली दाबू. काय डोकं आहे. आज दैनिक पुढारीमध्ये एक बातमी आली. सातारच्या भुयारी गटर योजनेची चौकशी मॅडम होणार आहे, त्यासाठी समिती गठीत केली. मी तर असं म्हणतो दादा की मलकापूरची भुयारी गटर योजना 2014 साली माननीय पृथ्वीराजजी चव्हाण यांनी मंजूर केली. जून महिन्यात जाता जाता चांगलं काम केलं तुम्ही. आणि मग मनोहर शिंदेनी त्याची जाहिरात केली की 43 कोटीची भुयारी गटर योजना आम्ही देतोय. लोक खुश झाले. मी चौकशी केली, ही भुयारी गटर योजना आहे, त्याचे डिटेल्स काही मला मिळाले नाहीत. आणि भुयारी गटर योजनेचं काम सुरू होणार होतं. सुरू होताना ती 48 कोटीची झाली. 5-6 महिन्यात किमती वाढल्या. मनोहर शिंदे म्हणतात किमती वाढल्या. 48 कोटी गेल्या 3-4 वर्षात खर्च झाले. भारतीय जनता पार्टीच्या राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस, त्यांचे अर्थमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी निधी दिला. डॉक्टर अतुल बाबांच्या शिफारसीवरून दिला. योजना पूर्ण राहिली. पुन्हा 6 कोटीचा प्रस्ताव केला, वाढीव इस्टिमेट, रिवाइज इस्टिमेट, तो खर्च केला. तुमच्याकडून जी लोकवर्गणी घेतली 6 कोटी ती खर्च केली. 60 कोटी रुपये खर्च झाले. या भुयारी गटर योजनेतनं तुमच्या घरातल्या शौचालयाची पाईप जोडलेला मैला त्यातून जातो का? नाही जात. तुमच्या घरातल्या शौचालयातून बाहेर पडणारं पाणी मैला कुजल्यानंतर ते पाणी त्याला जोडले. काही ठिकाणी जोडतायत, काम सुरू आहे. जातं का पाणी? ते नाही. मग ही कसली भुयारी गटार योजना आहे ज्यातून मैला वाहून जात नाही, ज्यातून बाथरूमचं पाणी जात नाही, ज्यातून पावसाचं पडलेलं अतिरिक्त पाणी जात नाही? ही योजना जगावेगळी. आदरणीय पी.डी. पाटील साहेबांनी 50 वर्षापूर्वी कराडात योजना केली, ज्याच्यातून मैला जातो, पावसाचं पाणी जातं, सगळं पाणी जातं, 12 डबऱ्याकडे जातं आणि त्याचं खत वेगळं होतं, पाणी वेगळं होतं. पृथ्वीराजजी चव्हाण आपण कुठं शिकला? अमेरिकेत. पाणी वाहून जाणारी ही कसली योजना तुम्ही आम्हाला दिली? तुमच्या डोक्यात काय कसला विचार होता? तुमच्या चेल्याने ही कसली योजना तुमच्या पुढे मांडली? तुम्हाला स्वप्न पडलं का की 2014च्या निवडणुकीच्या म्हणजे लोकसभेची निवडणूक झाल्या, केंद्रात मोदींचं सरकार आले आणि आता राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार येईल, असं स्वप्न पडलं का तुम्हाला? किती घाईगर्दीनं भीतीनं तुम्ही हात थरथर कापत असताना योजना मंजूर केली. आम्ही चौकशी करणार आहोत या योजनेची ताई, की ही योजना अशी मंजूर का झाली, 60 कोटीचा चुराडा कसा झाला, यातनं पाणी का जात नाही, यातून मैला का जात नाही, ह्याच्या चेंबर वरती का आलेले आहेत, कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, किती पैसे खर्च केलेले आहेत. माधवराव पवार साहेब या 2 नंबरच्या वार्डात ओपनच्या सीटवरती
इथं उमेदवारी करणारे जे ते कुणी आहे त्यांचं तुम्ही आता नाव सांगितलं, ते ठेकेदार होते का? तुम्ही जरा माहिती काढा की दिनेश रायना. हे म्हणतात तेच ठेकेदार. अहो तेच ठेकेदार, रस्त्याला तेच ठेकेदार, इमारत बांधायला तेच ठेकेदार, रस्ता करायला तेच ठेकेदार, आणि ते 1 नंबर वार्डात उठून आता 2 नंबर मध्ये आलेत. ते तर नगराध्यक्ष पदालाच धावून गेले होते, त्यांच्या सौभाग्य होते. तर काय वाद झालं आणि रात्रभर भांडण झालं. येडगे का शिंगाडे, शिंगाडे का येडगे. आणि ह्या वादानंतर सकाळी कसं तरी मिटलं. राजू मुलांनी सांगितलं, लावून हाक मारून लवकर मिटवा म्हणले, अर्ज काढून घ्यायचे. आणि मग ते मिटलं एकदाच. आणि येडगे आल्या, शिंगाडे घरी गेल्या. तर दुसरे शिंगाडे आहेतच इथं, कारण त्यांना कॉन्ट्रॅक्ट पाहिजे. काय चाललंय? दुसरा महत्वाचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. माननीय पृथ्वीराजजी चव्हाण सध्या मागचं काहीतरी उकरून काढतात. ते मनोहर शिंदे डोकं कामातनं गेल्यासारखं काहीतरी बोलतात. ते असं मला म्हणायचं, माझं कधी नाव घेत नाहीत ते. आत्ताच कुठं ते आडून एखादं वाक्य बोलतात. नाही तर गेल्या 5-10 वर्षात सुधाकर अण्णा त्यांनी आपलं कधीच नाव घेतलं नाही. सुधाकर अण्णाचंच घेणार तर माझं काय घेतात? कारण माझ्याकडून जाणारा प्रश्न हा प्रश्न पूर्णपणे सत्यावर आधारित प्रश्न असतो. खोटं काही मी विचारत नाही. विचारायचा छंद आहे म्हणून काहीतरी विचारायचं नाही, आणि चुकीचं काही कधी बोलायचं नाही. आणि मग ते आणि इकडे मला म्हणायला लागले, हे अशोकराव थोरात, मी माझं नाव न घेता, हे सल्लागार तिकडे कसे काय गेले म्हणले. तुमच्याकडे कोण कोण आलं हो? तुमच्याकडे ज्यांच्या बरोबर तुम्ही एकमेकांच्या नरड्यावर बसत होता तेही तुमच्याकडे आले. राजकारणामध्ये असं चालतं, असं विचारायचं नसतं. निवडणूक मलकापूरची आहे, रेठ्याचा विषय कशाला काढतात? रेठ्याच्या विषयी, रेठ्याचा काय विकास झाला याचं समर्पक उत्तर आदरणीय डॉक्टर सुरेश बाबांनी दिलेलं आहे. सन्माननीय मदनरावजी मोहिते दादा यांनी अनेक वेळा उदाहरण दिलेलं आहे. आताही ते तुम्हाला सांगते. आपण मलकापूरच्या प्रश्नावर बोलूया ना. इथं गटर का झालं नाही? भाभी म्हणाल्या तसं इथं रस्ता का झाला नाही? इथं 24 बाय नळ पाणी पुरवठा योजनेचा मोफत नळ किंवा कमीत कमी पैशात नळाचं कनेक्शन आणि त्यातनं चांगलं पाणी, मोफत मीटर का मिळत नाही ह्याच्यावर बोलूया. तुम्ही जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्या ऑडिट मेमो आमच्याकडे आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांपासून सगळ्याकडे चौकशी मागितल्या. मी हायकोर्टमध्ये त्या बाबतीत चाललोय. आपण त्याच्यावर बोलूया, असं समोरासमोर सभेत बसून बोलूया. माझी भीती वाटते का तुम्हाला? मी माझ्या हाताने कधी मारामारी केलेली नाही. आपल्याला तसं करायचं काय कारण आहे? तसं काय करायचं असतं तर वेगळे मार्ग असतात. तेव्हा माझ्या शेजारी तुम्ही बसा, तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देतो. मी प्रश्न विचार, तुम्ही उत्तर द्या. नाहीतर एखाद्या वाहिनीवर चर्चा करूया आणि मलकापूरच्या लोकांना कळू दे ना, मलकापूर बद्दल कुणाला कळवळ आहे, कुणाच्या डोक्यात अधिक चांगल्या कल्पना आहेत, कोण अधिक चांगला विकास करू शकेल. आपण आपल्या प्रश्नावर बोलूया. उगाच महेशजी कारखान्याचं काय झालं, तिकडच्या कारखान्याचं काय झालं, असलं काही बोलायला नको. फक्त मनोहर शिंदेना 2 प्रश्न विचारतो. भुयारी गटर योजनेचं उत्तर द्या. ऑडिट मेमोच्या संदर्भात प्रश्न विचारले त्याचं उत्तर द्या. आणि माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांनी कृष्णा कारखान्यावर बोलण्याच्या आधी हा विचार करावा की शिवदर्शन सहकारी साखर कारखाना लिमिटेड पोतले या माळावरती कारखाना काढण्यासाठी म्हणून आपण चीफ प्रमोटर झाला. त्या ठिकाणी शेअर्स गोळा केले, 256 रुपयाप्रमाणे पैसा जमा केला. तो आझाद चौक शाखेमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तिथं ठेवला. त्या शिवदर्शन सहकारी साखर कारखान्याचं काय झालं? आपण ढेबेवाडीकडे जाताना पोतल्याच्या माळावर गेल्यानंतर दोन्हीकडे असं बारकाईनं चष्मा लावून, दुर्बीण लावून बघा की इथं कुठं शिवदर्शन सहकारी साखर कारखाना चालू आहे का, त्यातनं साखर बाहेर पडते का. काय केलं त्या शेअर्स? मग सहकारावर बोला, मग मान्य मदन दादांच्यावर बोला, मग मान्य नामदार अतुल भोसलेंच्यावरती बोला. आणि दुसरा प्रश्न त्यांना असा आहे माझा
की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असताना या मलकापूरसाठी वैद्यकीय दवाखाना, शासकीय वैद्यकीय दवाखाना का काढला नाही? तुम्ही कृष्णा हॉस्पिटलवर अवलंबून होता. कारण मनोहर शिंदे, त्यांचे वडील, त्यांचे कुटुंबीय सातत्याने मोफत उपचार तिथंच घेतलेत. त्याचा मुलगा तिथंच शिकला, त्यांची मुलगी तिथंच डॉक्टर झाली. आणि मग जर तुम्ही त्याच्यावर अवलंबून होता तर पृथ्वीराज चव्हाण, तुम्ही विचार करायला पाहिजे होता की सर्वसामान्य माणसाला प्राथमिक आरोग्य केंद्र काल्याला जावं लागतं. त्याच्याऐवजी मलकापूरची नगरपंचायत झाली, 40-50 हजार लोकसंख्या झाली, तुम्ही तो दवाखाना का काढला नाही? मलकापूरमध्ये शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे, त्यांच्याकडे गाई बैल शेळ्या मेंढ्या असतात. तुम्ही जनावरांचा दवाखाना का आणला नाही? मलकापूरमध्ये एखादा वाईट प्रसंग, आग वगैरे लागली तर अग्निशमन दलाची गाडी आणि ते युनिट तुम्ही काय इथं स्थापन केलं नाही? अहो, गाडी काय कुठं पण लावता येईल की रस्त्याला? तुमच्या मोकळ्या जागा पुष्कळ आहे. तुम्ही काही काम केलेलं नाही आणि हे का केलं नाही याचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि शेवटचा प्रश्न मनोहर शिंदे यांना, तुमचं शिक्षण BA आणि काय तुम्ही लावता ते मला माहित नाही. ठीक आहे, तुम्ही कुठं नोकरी करत नाही, तुमचा उद्योग व्यवसाय नाही, तुम्ही मालखेडच्या तिथं 2 कोटी रुपयाची जमीन खरेदी केलेली आहे भावाच्या तुमच्या नावावर. हे खरं आहे का खोटा आहे एवढं सांगा, नाही तर तुमचे उतारे या ठिकाणी मी घेऊन आलोय. चोर आहे असं म्हणतात, नुसता नव्हे लुटारू, लूट करणारा. कारण माझ्याकडे पुरावे आहेत, तुम्ही माझ्यावरती केस दाखल करा. तुम्ही घुमटमळ्याच्या तिथं तुमच्या पार्टनरांच्या बरोबर 2 एकरामध्ये प्लॉट पाडलेला आहे, तिथं जमीन घेतली. तुम्ही सौभाग्यवतींच्या नावावर तुमच्या इथं डिझेल पेट्रोल पंप काढला, कुठनं भांडवल आणलं? तुम्ही कुठनं हे भांडवल आणता, कुठनं पैसे आणता? मी तुमच्या वडिलांचं इथं नाव काढणार नाही. फक्त तुम्हाला एकच सांगतोय, पृथ्वीराज चव्हाण आणि तुम्ही दोघं, मलकापूरचा विकास भास्करराव शिंदेनी केला असं इथून पुढे कधीच नाही. नुसतं ही निवडणूक नव्हे, पुन्हा कधीच म्हणायचं नाही, नाहीतर मी त्यांची डायरी बाहेर काढीन. मी लोकसत्तेची बातमी दादा बाहेर काढीन. लोकसत्तेची बातमी 10 वर्षापूर्वीची आहे. तुमचे काय प्रताप आणि काय झालेलं आहे हे सगळं माझ्याकडे आहे. पण आम्ही नीतिमत्ता पाळणारे माणसं आहोत, विनाकारण असं काही करायचं नसतं. तेव्हा ज्यांनी कारभार करताना लूट केली, ज्यांनी गावचा विकास केला नाही, ज्यांच्याकडे दृष्टी नाही, कुवत नाही, अशा मंडळींच्या हातात मलकापूर बंधू भगिनींना मी विनंती करेन, आता पुन्हा देऊ नका. 13 साली चूक झाली, 8 साली चूक झाली, ते आपण भोगतोय. आता नवं नेतृत्व, माननीय डॉक्टर अतुल बाबा, मार्गदर्शन करणारे माननीय मदनदादा, डॉक्टर सुरेश बाबा, भाजपच्या माध्यमातून ही सगळी मंडळी आली. कराडचा विकास विचारत आहे ना ताई, तुम्ही इथं प्रचार करताय म्हणून कोण काही टीका करत असलं ना तर आम्हाला नंतर सांगा, आम्ही त्यात समाचार घेऊ. तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही स्वतः सक्षम आहात, पण आम्ही बंधूसारखे तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहोत. तुमचं जर नाव कोणी काढलं तर त्या माणसाला रस्त्यावर कधी आम्ही फिरू देणार नाही. आणि सारिकाताई गावड्यानं तर आमचा भरपूर पाठिंबा आहे. तर अशा चांगल्या कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली आणि ही जी सर्वसामान्य माणसं काम करण्याची ज्यांना जिद्द आहे, कळवळ आहे, त्यांच्या हातात आपण मलकापूर देऊया. तुमचा माझा इतका विकास होईल, माननीय डॉक्टर अतुल बाबांच्या माध्यमातून एवढा निधी येईल की असं परमेश्वर द्यायला लागला की 2 हाताने किती घेणार तुम्ही, अशी अवस्था होईल. हे सगळं तुम्हाला कधी कधी ऐकायला मिळालेलं आहे सभेत. मी आपल्याला एवढंच म्हणेन की कमळाचं चिन्ह आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आपल्या समोर आहेत, त्यांचं एक कमळ चिन्ह, आणि आपले दिनेजी रैनाक त्यांचं एक कमळ चिन्ह, नुरजाताईंचं एक चिन्ह. 3 मतं आपण द्यायची आहेत, ओळीनं कमळ बघायचं, त्याच्या पुढचं बटन दाबायचं आणि आपलं मत करून बाहेर यायचं. एवढीच विनंती करतो आणि आता थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. पारदर्शी कारभारासाठी भाजपला निवडून देऊया. धन्यवाद. त्यानंतर आपल्या सर्वांचे नेते, कराध्यक्षांचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय मदनराव मोहिते दादा यांचे आपण मार्गदर्शन करावं. कराध्यक्षांचे मुलक मैदान तो माननीय मदनराव मोहिते दादा.
मी आता गेले 4-5 दिवस झाले मी या सगळ्या भागात हिंडतोय आणि हिंडल्यानंतर लक्षात आलं की मलकापूरचा विकास किती झालाय. मलकापूरचा विकास मी सांगेन एका शब्दातच झालेला आहे की ज्याला वर्ण बटर आणि आत्म गटर म्हणतात अशा पद्धतीचा विकास झालेला आहे. अशोकराव पायाला जखम झालेली रस्त्याने हिंडतात की इतकं सुंदर रस्ते आणि अनुभव सुद्धा खूप मिळाला. तुमच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा मी त्या ठिकाणी ज्यांना भेटलो त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या ऐकल्यानंतर असं वाटलं की आपण किती मूर्खपणा केला की 3-4 इलेक्शन यांना मदत केली. नाही खरं कसं आहे, जवळ गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी कळतात. आता माधवराव पवारांनी आपली व्यथा सांगितली की त्यांच्या 4 एकरावरती आरक्षण टाकलं आणि ते म्हणते बाबाकडे गेले आणि बाबाकडे ते उठवलं. खरं म्हणजे वेडेपणा त्याने केला. अहो ते मनोहर शिंदेला ती जमीन जर विकली असती का नाही तर 4 पैसे ज्यादा मिळाले. या वरच्या भागात मी गेलो होतो आणि तिथं ती गाडी थांबली आणि पुढं म्हणलं तेवढं साहेब आता इथून चालत जायचं. तिथून पुढे जवळजवळ 1.5-2 तास मी सगळं चालत त्या ठिकाणी प्रचाराला गेलो, सर्वांना भेटलो. म्हटलं इथून एक मोटरसायकल जाते दुसरी कशी जाईल, तेवढी जातच नाही. आणि म्हटलं कुठलंही जर समजा सोसायटी जरी झाली तर त्याच्यामध्ये किमान 10 फुटाचा रस्ता पाहिजे. उद्या समजा ॲम्ब्युलन्स येणार म्हणा किंवा दुसरं काही म्हणा किंवा तुम्ही जर 4 व्हीलर गाडी घेतली तर ती पार्क करायची कुठं हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणतात की मलकापूरचा विकास झाला आणि ते भारताच्या त्या ह्याच्यावरती नावारूपाला आलेलं शहर आहे. खरं म्हणजे नावारूपाला आलेलं फक्त एक रोड आणि दुसरा महाराष्ट्र गव्हर्नमेंट केलेला दुसरा रोड एवढाच विकास मला दिसतो. बाकीचं काही दिसत नाही. त्या ठिकाणी तुम्ही सगळ्याच्या व्यथा सांगितलं की चेंबर वर आलेले जाताना सुद्धा माझा ड्रायव्हर माझ्या म्हणून काय झालं ते नाही म्हटलं तुम्ही खडकून पडा म्हणून तिथे वागवू पाहिजे. म्हटलं असू देत, म्हटलं ही अभिनव अशी योजना आहे, म्हटलं ही जगाच्या पाठीवरती याचं उदाहरण घ्यावं अशा पद्धतीची योजना केलेली आहे. आम्ही सुद्धा कृष्णा तुमच्या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये ते सांडपाण्याची व्यवस्था पाहिली नाही. ते सांडपाण्याच्यावरती प्रक्रिया करून संपूर्ण त्या एरियामध्ये जी झाडं झुडपं आहेत, लॉन आहेत, त्याच्यामध्ये ते पाणी वापरलं जातं. आणि इथं मात्र हे पाणी कुठून जातं, काय काय त्यातून जातं. आज सुद्धा एका ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की दादा पहिलं गटर गच्च भरलेली आहेत, पाणी जात नाही. आणि म्हटलं ही पुढचं मग हे का तुम्ही केलं नाही. ते म्हटलं ही मोकळी जागा होती, तिथं मनोबळ आले आणि त्या मालकाला सांगितलं की अरे ह्याच्यावरती आरक्षण पडणार आहे अशी मला बातमी आहे, तू ही जमीन विकून टाकलं तर पुन्हा आरक्षण त्याच्यामध्ये. पुन्हा हेनेच ती गिऱ्हाईक तयार केलं, त्याच्या मार्फत त्यांनी जमीन घेतली आणि पुन्हा काही दिवस गेल्यानंतर परत मनोहर शिंदेने ती जमीन घेतली. म्हणजे असं कल्पक नेतृत्व असताना तुम्ही त्याच्याविषयी इलेक्शन लढता याचं मला आश्चर्य वाटतं. खरं म्हणजे हे असं सगळं हे करून इतर नगर परिषदेमध्ये ही माहिती दिली पाहिजे की अशा पद्धतीचं नेतृत्व या ठिकाणी वाढीस लागलेलं आहे आणि सर्वांना पोषक होईल असं ते आहे. सांगण्यासारख्या गोष्टी अनेक आहेत. या ठिकाणी आनंद एवढाच झाला की सुरुवातीला आम्ही शिंदे मॅडमला सांगायचो की जरा बोलत चला नगराध्यक्षात, एवढे भीती जाऊ देत, आता चांगलं बोलायला लागलेत. आमच्या इथं आम्ही नगराध्यक्षाचे उमेदवार दिलेले गावडेताई, त्या सुरुवातीला थोडंसं घाबरत होतं बोलायला, परंतु आज अतिशय सुंदर बोलला. म्हणजे अतिशय चांगली प्रगती झाली. आणि मी त्यांना पहिल्या दिवशी सांगितलं की अशोकराव म्हटलं हे असं होतं, मी वयाची 46च्या उंची बोलायला लागलो आणि आज मार्गदर्शक म्हणून माझं भाषण हे शेवटी होतं. म्हणजे कसं आहे की अनुभवाने मनुष्य शहाणा होत जातो, तशा पद्धतीचं हे आहे. आज या इलेक्शनमध्ये तुम्ही जी आश्वासन दिली ती अतिशय रास्त आहेत की प्रत्येक गोष्टीला जर नगराध्यक्ष म्हणजे मनोहर भाऊ लागत असतील अवघड आहे. म्हणजे पाण्याचं कनेक्शन सुद्धा मला सांगितलं त्यांनी की आता घर बांधलं आणि पाण्यासाठी अर्ज केला, 11 महिने झाले त्याची काही दाद घेतली नाही, काही नाही. शेवटी कोर्टामध्ये केलं. तेवढं अशी कशात केलं तुम्ही कोर्टामध्ये, मी तुम्हाला पाणी दिलं. अहो म्हणजे तुमच्याकडे गेले 8-9 महिने मागतोय, मग मला मिळालं आणि मग तिथे किमती वगैरे मीटरच्या सांगितलं. प्रचारासाठी माणसं येतात, सगळ्या गोष्टी होत राहतात, परंतु कुणी काय बोलावं याला सुद्धा मर्यादा असते. शेवटी जनता काही इतकी मूर्ख नाहीये की तुम्ही सांगाल ते ऐकायला. मध्ये तो विषय निघाला तुमच्या आणि सुरेश भोसलेने सांगितलं की आपण आपली मुलगी आमच्या इथे शिकवली, फी मध्ये कनेक्शन मागितलं, कन्सेशन.
ते दिलं, शिकले. ह्याच्यावरती त्यांनी काय उत्तर द्यावं? कारण ज्यावेळेला आरोप प्रत्यारोप होतात त्यावेळी त्याला प्रत्येक गोष्टीचा खुलासा झाला पाहिजे. त्यांनी काय सांगितलं, मलकापूरच्या शाळेमध्ये माझी मुलगी शिकली. मलकापूरच्या शाळेमध्ये काय असं बेनामी शाळा आहे का कुठली? काढली कोणी, कुठल्या शाळेत शिकताय, कुठल्या कॅम्पसमध्ये शिकताय हे सांगताना लोकांना फक्त वेगळं सांगायचं की मलकापूरच्या शाळेत शिकली. आता पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा खरं म्हणजे आम्ही त्यांना उच्च विद्या विभूषित अशी व्यक्ती म्हणून मानतो. त्यांनी सुद्धा परवा त्याने विषय काढला की तुम्ही ऍडमिशन सर्वसामान्य माणसाकडनं डोनेशन घेऊन ऍडमिशन देतात. तुमच्या शासनाचीच धोरण आहेत की 80% सीटा ह्या तुमच्या मेरिटवरती भरल्या जातात आणि बाकीचं कॉलेज वगैरे चालवायला बाकीच्या डोनेशनच्या सीटा. कोणी काय बोलावं याला सुद्धा मर्यादा असते. परंतु पृथ्वीराज चव्हाण सारखा मनुष्य 4 वर्षे आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना अशा जर भाषणं करत असतील तर मात्र त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. बाकीची बघ सटरपटर माणसं बोलत असतात. आमचं नाना सुद्धा बोलतो. तेवढे मदनराव मोदी कुठल्या गुराळावरती काम करत होता? अरे काही का प्रश्न झाला का? माझ्या आजोबाची 7 गुराळ होती आणि ज्यावेळेला मला काय लागलं त्यावेळेला मी रव मोजायला जायचो. आता हा मनुष्य म्हणतो की तुम्ही कुठल्या गुराळावरती काम करत होता, तुम्हाला यशवंतराव मोदींनी चेअरमन कसं केलं? त्याला काय माहिती की त्याला कळत नव्हतं. तेव्हापासून मी या बँकेमध्ये काम करतोय. कृष्णा बँकेमध्ये मी 17 वर्ष डायरेक्टर होतो. सातारा जिल्ह्यामध्ये होती बँकेमध्ये 5 वर्ष संचालक म्हणून निवडून गेलेला मी संचालक आहे. म्हणजे सहकाराचा मला अनुभव चांगला होता आणि आज संपूर्ण महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीमध्ये आज माझं आदराने नाव घेतलं जातं. ते कशामुळे झालं की एका चांगल्या नेतृत्वाच्या हाताखाली मी काम करत होतो. आणि मग हे लुंगी सुंगी येतात तर की काही बोलत राहतात. शेवटी इलेक्शन आहे, टीका होणार. शिंदे मॅडम तुम्ही सुद्धा घाबरू नका, टीका हे झाली पाहिजे आणखी त्याशिवाय आपण सुद्धा सुधारू शकत नाही. आता काल ते हेचे आले ग्रस्त मानून म्हणजे कारती काय कळत नाही पण ते प्रचारासाठी आले. त्याने सांगितलं की पृथ्वीराज चव्हाण हे आमचा स्वाभिमान आहे आणि या स्वाभिमानावरती जर कोण टीका करत असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही. बघून घेतो असं काहीतरी बोलले असते. आता तो जयकुमार माझं काय करणार सांगा, काय करून करून काय करायचं सांगा. जे डोक्यावरती 4 केस राहिले ते उपटल आणखी टिकून जाईल. त्याच्यावर काय करू शकतो? काय नाही. तेवढे तुम्ही मुख्यमंत्र्याच्या गाडीत येत होता आणि मुख्यमंत्री मला सोडतच नव्हता. कारण या भागामध्ये त्याची ओळखी कुठं होते सांगा. एक कराड सोडलं, नंतर मलकापूर सोडलं, नंतर बाकीचा सगळा भाग हा माझ्या परिचित असलेला ह्याच्या संबंधित होता. त्या ठिकाणी मी त्यांना घेऊन गेलो, सगळं हे केलं. ह्या गोष्टी तुम्ही का काढता काय कळत नाही. कारण तुम्ही आर म्हणला की मी कार म्हणणार, मी सोडत नाही कधी कोणाला. म्हणजे माझा स्वभावच आहे तो चांगल्याला चांगलंच म्हणणं. आता मी सुद्धा मला सांगा की हे सगळे आम्ही उमेदवार उभे केले. गमती बघा कशा आहेत की तुम्ही आता जर काढल्यात आपल्या 20 सीट्स आहेत त्याच्यामध्ये महिला किती आहेत? 11 महिला आहेत आणि 9 पुरुष आहेत. मनोहर शिंदेच्या पॅनलमध्ये काढा 13 का 14 महिला आहेत आणि 5 का 6 पुरुष आहेत. ते सांगतात की नेहमी मी महिलांना नगराध्यक्ष केलं का? त्यांनी उपनगराध्यक्ष दुसऱ्या एखाद्या पुरुषाला केलं का? नाही. महिलांना आल्या की काय करतात, बसत फटावं भत्ता घ्या आणि निघून जा, बाकीचा कारभारी हाच. म्हणजे नगराध्यक्ष पण हाच, नगरसेवक सुद्धा हाच, शिपाई सुद्धा हाच, सगळं तेच. गव्हर्नमेंट शो ज्याला म्हणतात का नाही तसा त्या भोवती सगळं गुंडाळायचं त्यांनी काम केलेलं आहे. म्हणून ही परिषदेची इलेक्शनच्या निमित्ताने ज्यावेळा आतून हिंडतो त्यावेळा असं वाटतं की इथं मात्र परिवर्तन हे आता अटळ आहे. लोकांना जर सगळ्या सुविधा जर हव्या असतील तर तुम्हाला या ठिकाणी बदल हा केलाच पाहिजे. नाहीतर हे बुरसटलेलं नेतृत्व जे आहे ते पुन्हा तुमच्या बोकांडी बसलं तर कुठलाही शहाणा मनुष्य पुन्हा ह्याच्यामध्ये परिवर्तन करण्याच्या भानगडीत पडणार नाही. आपण आतून बसल्याचं नेतृत्व मांडलेलं आहे. काय कुणाचं नेतृत्व मानावं हे सुद्धा ठरलेलं असतं. एखाद्या माणसाच्या अंगात जर धडाडी असेल की कर्तृत्व करायची जर कुवत असेल तर त्या माणसाला पाठिंबा दिला पाहिजे. मी काल परवा 22 तारखेला याला मेळावा घेतला अशोक रिटायर्ड कामगारांचा आणखी सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा. त्यावेळी सांगितलं की आमदार व्हायला मी पात्र नव्हतो का? इंद्रजित पात्र नव्हता? डॉक्टर सुरेश भोसले पात्र नव्हते का? परंतु घरात त्या धुळीमुळं हे
घडू शकलं नाही, पण आता मात्र ते घडवायचं आहे. आता जर याच्या अंगात कुवत असेल तर मग आम्ही तो कलह कुठेतरी बंद करून एका नेतृत्वाच्या पाठीमागे गेलं पाहिजे. मी त्या ठिकाणी उदाहरण दिलं यशवंतराव मोहिते आणि जयवंतराव भोसले हे दोघं जण सख्खे भाऊ. हे सख्खे भाऊ हे राम लक्ष्मणाची जोडी म्हणून या भागामध्ये फेमस होती. एक राज्यामध्ये काम करत होता आणि एक खाली ग्राउंड लेवलवरती काम करत होता. भाऊनी सांगायचं ना आपण ते अंमलात आणायचं किंवा आपण मागायचं की भाऊनी ते मंजूर करून द्यायचं. त्यामुळं या दक्षिण कराडचा विकास झाला. इतर भागाचा विकास झाला का? नाही झाला. परंतु घराच्या कलहामुळं म्हणा किंवा म्हणा ते गेली 25 वर्ष हा विकास थोडासा खुंटल्यासारखा वाटतो. त्याला विकासाला पुन्हा गती मिळवण्यासाठी मी पुन्हा पृथ्वीराज चव्हाण हे सगळं बघितल्यानंतर की आपण चुकीच्या ह्याच्यामध्ये अडकलेलं आहे. त्यांना आपण सांगितलं की संक्रांतीचा दिवस होता, त्याला सांगितलं की ह्या गोष्टी मला पटत नाहीयेत आणि मी काय तुम्हाला काही मागण्यासाठी आलो नव्हतो किंवा काही नव्हतं. वाटलं होतं की एक हुशार मनुष्य आहे, त्याला पुन्हा संधी द्यावी म्हणून मी काँग्रेसकडून राहिलो. परंतु हे तुमचं सगळं जर ही बघितली हे जंत्री म्हणजे सगळ्या याची काळू बाळू म्हणा त्यांचे सगळे बाकीचे जोडीदार म्हणा सगळे बघा. हे बघितल्यानंतर म्हटलं माझ्यासारखा मनुष्य तुमच्याजवळ काम करत नाही बाबा. आज तिळगुळ संक्रांतीचा आहे, हे तिळगुळ घ्या, गोड बोला. इथून पुढं राजकीय कारणाच्यासाठी तुमच्या दाराची पायरी चढणार नाही. तिथून आलो आणि पुन्हा सांगितलं की गावामध्ये गावामध्ये सभा घेतली. सांगितलं की मी अतुल भोसलेला आमदार करण्याची सुपारी घेऊन या ठिकाणी हे करण्यामागे कारण काय? कारण शेवटी कसं आहे की एखाद्या ह्याच्यामध्ये पोरामध्ये तर स्पार्क असेल, गुणवत्ता असेल तर त्या गुणवत्तेला सुद्धा आपण पाठिंबा दिला पाहिजे. मला सांगा की वयाच्या इतक्या लहान वयामध्ये विठ्ठल रुक्माई मंदिराचं ट्रस्टीपद मिळणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाहीये. ते मिळाल्यानंतर मी सुद्धा दर्शन ऐकलं होतं. ट्रस्टीचा काकाचं म्हटल्यानंतर माझी बडदास सुद्धा फार प्रचंड मोठी होती. सगळ्या तुळशीच्या त्या ह्याच्यापासून माळ्यापासून सगळं फुकट. ते नंतर जेवण घेऊनच मला तिने पाठवलं. पण मी ते पाटी वाचली आणि पाटी वाचल्यानंतर तो मला जोडून दिला तो मनुष्य काय म्हणले तुम्ही पाटी वाचता का वाचता हे माझ्या लक्षात आले. का सांग यातला बहुजन समाजाचा मनुष्य बोलच नव्हता. बहुजन समाजाचा पहिला अध्यक्ष झाला त्या ठिकाणी आणि झाल्यानंतर मग ते सगळं बघितल्यानंतर तो बाकीची माहिती सांगत होता की हा मठ तो मठ सगळं सांगितलं. एका मठाचं त्याने मला वर्णन करून सांगितलं की हा मठ एका महाराजांनी बांधला. त्याने डुप्लिकेट पावत्या काढल्या ते म्हणले आणि मग याने मठ बांधला. नक्की म्हणलं ते वाळूच्या धंद्यात असणार आहे म्हणतात. त्याशिवाय डुप्लिकेट पावत्या कोण काढणार नाही. हे सगळं आल्यानंतर मी अतुलला सांगितलं अतुल एकच कर, तुला किती जमतंय काय मला माहित नाही, तुला किती सुविधा मिळतात ते मला माहित नाही, तुला निधी किती मिळणार आहे हे मला माहित नाही, परंतु एक कर की त्या पंढरपूरची स्वच्छता कर. कारण पंढरपूरला गेल्यानंतर त्या अवस्थेत बघितलं तर ते घाडीचं साम्राज्य बघितल्यानंतर दर्शनाला का आलो हा मनापुढे पडलेला प्रश्न असतो. पण आता गेल्यानंतर माणसं काय सांगतात की दादा आता पंढरपूरला जावा. चंद्रभागेपासून विठ्ठल रुक्माईची मंदिरं बरेच माणसं गाडीच्यावरनं जातात. दर्शन होतं, जाताना पिण्यासाठी पाणी मिळतं आणि पुन्हा जेवण करून सोडतं. ही गेलेली सुधारणा एका वर्षामध्ये जो मनुष्य इतका काय पलट करू शकतो. त्याच्यामध्ये 90 कोटीचं तुमचं भक्तिधाम बांधलेलं आहे ते सुद्धा म्हटले दादा बघण्यासारखं आहे. आता ज्यावेळा योग येईल त्यावेळा पुन्हा बघून येईल. परंतु हे कर्तृत्व बघितल्यानंतर महाराष्ट्र शासनाने म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस त्यांनी त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला. एवढ्या लहान वयामध्ये एका झटक्यात त्याला 2-1 वर्षामध्ये एवढी 2 पदं मिळाली. आता हे पद मिळाल्यानंतर कोणताही सुज्ञ मनुष्य त्याला जाण आहे तो काय म्हणेल की फार चांगलं झालं, एवढ्या लहान वयात तुम्हाला मिळालं, तुम्ही चांगलं काम करा असं शुभाशीर्वाद घ्या. परंतु माजी मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, असे 2-4 आमदार झाले राज्यमंत्री तरी काय फरक पडत. आता असं बोलल्यानंतर मला थोडीशी झीज येत असते. कोणीतरी टीका वगैरे केली तर आमची हे मंडळी बाकीची टीकाला उत्तर फारशी देत नाहीत. मी सांगितलं म्हटलं मग तुम्ही काय केलं, घरगाड्याला आमदार केलात, असे 2-4 घरगाडी केले असते काय बिघडलं असतं. अहो तेवढंच कमिशन गोळा करायला माणसं मिळाली असती, एकावर लय भार पडतो. टीकाला तुम्ही कशी करावी त्याला उत्तर त्यालाच तो आम्ही समर्थ आहोत. तेव्हा टीका करताना सुद्धा सबुरीनं करावी आणि इलेक्शनमध्ये टीका टिप्पणी झाली पाहिजे. टीका टिप्पणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माणसं कशी आदंत राहतात की माझं सगळं चांगलंच चाललेलं आहे. ज्यावेळेला त्याला विरोध व्हायला लागतो त्यावेळेला त्याला कळतं की माझं कुठंतरी चुकतंय, ते सुधारण्याचा प्रयत्न करतं. त्यासाठी इलेक्शन असतात. विचाराचं मंथन झालं पाहिजे. विचाराचं मंथन झाल्यानंतर मग कळतं
की काय केलं पाहिजे काय नाही. तसं सारिका मॅडम तुम्ही सांगितलं का नाही की तुम्ही केव्हाही सांगा मी हजर आहे. इथं माणसं काय नेमली जाणार नाहीत की पावती फाडायला एक, पैसे गोळा करायला दुसरा, वर्ष घ्यायला तिसरा, की काही राहणार नाही. तसं सिद्धी मॅडमने सांगितलं की परवा त्या ह्याच्या वस्तीमध्ये दागड वस्तीमध्ये आपली सभा झाली तिथं सांगितलं की 7-12 जरी ह्याच्या नावावरती असला, कराडच्या नावावरती असला तर 8चा उतारा ना मी 25 एकर तुम्हाला ते घ्यायचं होतं. तिथं आपल्या बिल्डर लॉबीचे खूप कचरे नाही देसाई त्यांनी सुद्धा भाषण केलं, फार सुंदर भाषण केलं. आणि त्याला उत्तर सुद्धा त्याने दिलं की इथून पुढे ह्या गोष्टी घडणार नाहीत आणि घडल्यानंतर पुन्हा माणसं कुणी त्याला माफी करणार नाहीये. हे टीका टिप्पणी झाल्यामुळं म्हणून मी अशोकरावांना सांगितलं की अशोकराव म्हटलं सगळे मुद्दे काढा तुम्ही आणि एका मुद्द्यावरती माणसांना बोलायला शिकवा तुम्ही, की ते बोलल्यानंतर मग लोकांना लक्षात येईल की जसं तुम्ही मीटरचं काढलं, आज मीटर 25,000 ना, जिथं जाईल तिथे मीटर बद्दल चर्चा. पाणी सुद्धा मनोहर शिंदेने दिलं तर आणि बाब आता जाहीर आहे पाणी म्हणजे पाणी ज्याला मागल त्याला आपण देतो. पाणी तुम्ही बघितलं रस्त्याला सुद्धा पाणपोई काढलेले असतात. त्या पाणपोईमध्ये पाणी माणसाला प्यायला मिळालं पाहिजे. आता हे जर उद्या म्हणणार मी सांगितल्याशिवाय पाणी मिळत नाही, आज या ठिकाणी जाऊन जेवढा आलो नाही तेवढा मला त्याला सांगितलं दादा 11 महिने मला लागले आणि कोर्ट कचेरी केल्यानंतर पुन्हा म्हणले अहो कशाला गेला कोर्टामध्ये, मला भेटला असं, अहो तुम्हाला दररोज भेटतोय म्हणले. माणसाला आंबवायचं कसं हे मनोहर शिंदेकडे शिकावं. तुम्ही आरक्षणाबद्दल बोललात, कोणाच्या याच्यावरती आरक्षण टाकायचं ते सगळं असतं की हा मला विरोध करतोय ना टाक आरक्षण त्याच्यावरती. मनोहर शिंदेच्या कुठल्या जमिनीवरती आरक्षण पडलं कुठेही नाही. आता मनोहर शिंदे किती श्रीमंत होते हे मी 55 सालापासून भास्करराव शिंदेला ओळखतो, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. परंतु कसं आता माझ्याबद्दल वाईट कधी बोलू नये म्हणून बोलायचं नाही. तर ते गेले स्वर्गवासी झाले, परंतु आता ह्यांनी जे गोष्टी जे आरंभलेले आहेत का नाही त्या खरंच गंभीर, कुणीही त्या माणसावरती विश्वास ठेवणार नाही. माझ्यासारख्या माणसाने 5 इलेक्शन त्याच्या गोकाकच्या बिनविरोध करून दिलेले आहेत. माझे कार्यकर्ते सांगतो त्याचा असं आहे म्हणजे तुम्ही पॅनल उभा केलं, तुम्ही मनोहर शिंदेचा प्रचार करीत तुमच्या विरुद्ध 5 इलेक्शन मी त्याच्या बिनविरोध पार पाडून सुद्धा त्यांनी कधीही पायशी प्रामाणिकपणे हा ग्रस्त वागला नाही. उलट माझ्याच कार्यकर्त्यांना, दादाचा कार्यकर्ता कोण आहे त्याला पाड, पैसे देऊन पाड. म्हणजे पैसे कशाला लागतात हे आता आला लक्षात तुमच्या की ह्याची जिरीव त्याची जिरीव त्यासाठी मग पैसे लागतात. मग कशा तुम्ही मिळवा. आणि हे सगळं बघितल्यानंतर निश्चितपणे परिवर्तन हे आता अटळ आहे. हे जर तुम्ही केलं नाही तर परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही. आहे त्या अवस्थेत राहावं लागेल. मी सांगितलं नाही की मेन रोड सोडल्यानंतर गाडी थांबवल्यानंतर चालत जावं लागतं. ही या मलकापूरची सर्वात मोठी शोकांतिका आहे. आणि हे का दुसऱ्याला द्यायचा, आता बदल का करायचा की त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा झाली पाहिजे, लोकांना ते दिसलं पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला पाहिलं उदाहरण द्यायचो की स्मार्ट सिटी म्हणा किंवा सुंदर मलकापूर म्हणा, हे जर तुम्हाला थोडंसं बघायचं असेल तर एक झलक त्यांनी दाखवलेली आहे तुमच्या ढेगवाडी रोडला की सरिता बाजारापासून त्यांचं लेडीज हॉस्टेल संपेपर्यंत जो फुटपाथ तयार केलेला आहे तो बघण्यासारखा आहे. त्याची स्वच्छता बघण्यासारखी, ती झाडं लावण्याची पद्धत ही बघण्यासारखी. आणि हे कुणाला जमतं की ज्यांनी जग पाहिले त्यांना जमतं. तुम्ही आज जर पहिल्यामध्ये गेलात कॅम्पसमध्ये त्यांच्या एरियामध्ये तर कॅम्पसमध्ये बाहेर निघूस वाटत नाही. म्हणजे दवाखाना असं माणसं म्हणतात त्यांना दवाखान्यात आणखी कोर्टात शाण्याने जाऊ नये कारण इतका त्याचं हे होतं. परंतु तिथं गेल्यानंतर तिथं बाहेर जायला सुद्धा मन रजवत नाही, इतकं सुंदर तयार केलं. सुरेशने मला सांगितलं की दादा इथं पालक आपल्या मुलाला किंवा मुलीला जर घेऊन ऍडमिशनसाठी जर आले तर ते मुलगा किंवा मुलगी सगळा कॅम्पस बघितल्यानंतर म्हणते की डॅडी ते मम्मीला काय म्हणत असेल ते आम्हाला ऍडमिशन इथंच घ्यायची. कारण शेवटी शिक्षणाच्या दर्जात शिक्षणासाठी अनुकूल असलेलं वातावरण, राहण्याचं ठिकाण, त्या ठिकाणी मला सांगा धूळ सुद्धा दिसत नाही, इतकं सुंदर लॉन केलेलं आहे. आणि लॉनला सुद्धा पाणी वापरतात कुठलं, त्याचं सगळं जे वेस्ट वॉटर आहे ते रिसायकल करून पुन्हा ते पाणी सगळ्या लॉनसाठी ह्यासाठी वापरतात. आता ते पाणी ह्याला जात नाही, कोयल्याला जात नाही, कारण मध्यंतर सुरुवातीला जात होतं ते. परंतु झाल्यानंतर त्यांनी तो बदल केला आणि बदल केल्यानंतर आज त्या ठिकाणी एक सुंदर वास्तू उभा राहिलेली आहे. आज ती जर वास्तू उभा राहिली नसती, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलं नाही, तुम्ही सुद्धा कधी बघितलं नाही, इथं गोळीबार मैदान म्हणजे
भयावह ठिकाणात, त्या ठिकाणी कुणी जाणारच नाही. फक्त आमचे आमचे भिडू जात होते, रामोदाजी कडोलीचे आणि त्यांचा बरमू जगताप, त्याचा दुसरा हे दोघं जण एक क्वार्टर घेऊन त्या ठिकाणी जायचे आणि ते संपूर्ण मागं जायचे, दोनच जाणारी माणसं. परंतु त्या ठिकाणी जी वास्तू उभा राहिली त्याला मदत करणारे सुद्धा दरबा कराड आहेत. त्यांनी सांगायचं माणसं शोधून आणायची, दर ठरवायचे आणि पैसे देऊन त्याचा व्यवहार मिटवायचा. आज त्या दरबा कराडचं नाव कोणी घेतं का सांगा? आज त्या दरबा कराडचं नाव कोणी घेत नाही, कारण शेवटी कसं आहे की एखादं मंदिर उभं राहिल्यानंतर त्या पायाचा कोणी विचार करत नाही. तसं ह्या दरबा कराडचा कोणी विचार करत नाही. नाही तर भास्करराव शिंदेची ओळख काय होती सांगा? दरबा कराड हा भाऊंचा जिवलग मनुष्य होता. म्हणजे त्यांच्या प्रचाराची मी पद्धत बघितली की आज जर इथं भाऊंची सभा असेल तर दरबा कराडची सभा तुमच्या मलकापूरच्या त्या ह्याच्यामध्ये असायची. मग इथनं भाऊ तिकडे जायचे मनोहर तुमचे दरबा कराडे, तिथनं पुढे दुसऱ्या गावाला जायचे. इतका निष्ठावान असलेला मनुष्य, सगळ्या ओळखी पाळखी त्यांनी करून दिल्या. आज त्याचं नाव मात्र होत नाही, त्याचं बाकीचं काहीच होत नाही, स्मारक होत नाही, काहीच होत. म्हणजे जेवढं काम होईल, जो आपल्याला मदत करेल त्याला पहिल्यांदा कसा खलास करायचा हे बहुतेक पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे शिकले का यांच्याकडनं पृथ्वीराज चव्हाण शिकले हा वादच. किती सांगावं तेवढं थोडंच आहे. मला सांगा की आज या ठिकाणी आम्ही अतुल भोसलेचं नेतृत्व मानतो. मला सुद्धा माणसं म्हणतात की दादा तुमच्याविषयी 40 वर्ष नाही लागतात, असते नाही का लहानपणी नेतृत्व करतोय. आज मला सांगा की वाकोर्डीची योजना सारे विलासराव मुंडाळकरने प्रयत्न करत असतील, ह्याचं पाणी इकडं आणलं असेल, पण पुढचं नियोजन याने मागे लागून चंद्रकांत दादाच्या पाठीमागे लागून 19/81 म्हणजे 81% गव्हर्नमेंटने पैसे भरायचे आणि 19% हे शेतकऱ्यांनी पैसे भरायचे. जी योजना मंजूर करून आणली, आमच्या इकडे आता पाणी मिळायला चालू झालेलं आहे. ती योजना पुन्हा तुमच्या टेंबूला लागू झाली, ती योजना पुन्हा तुमच्या ताकारीला लागू झाली आणि आता म्हैसाळला सुद्धा लागू व्हायला लागलेली. म्हणजे ज्याच्या हातात सत्ता नाही तो सुद्धा मनुष्य आपल्या कर्तृत्वाने म्हणा किंवा आपल्या बुद्धिमत्तेने म्हणा या सगळ्यांच्या मागे लागून आज ती योजना मंजूर करून घेतो आणि कार्यान्वित करतो. हे मला सांगा कुणाला जमतं? ज्याला जमतं त्याचं नेतृत्व मांडलं पाहिजे का नको सांगा? लहान आहे मोठा आहे हा प्रश्न वेगळा. अशा सांगण्यासारख्या एक ना अनेक गोष्टी आहेत. आज सांगा की चंद्रकांत दादाच्या मागे लागून किंवा फडणवीसांच्या मागे लागून त्यांनी 52 पेयजल योजना मंजूर करून आणल्या. अतुल भोसलेच्या शिफारशीने झाला आणि माझे मुख्यमंत्री शिफारशीने फक्त एक स्कीम झाली. मला सांगा मग तुम्ही आमदार असो तुम्ही काय करता? तुम्ही फक्त सत्तेसाठी हे करता की वर्ण दिल्लीनं बोलवून येते का? आज काय ती हे राहुल गांधीची बहीण काय नाव तिचं प्रियांका गांधी, तिचं काय बोलवून येते का? तुम्हाला सत्तेशिवाय दुसरं काहीच कळत नाही. तुम्ही 62 सालापासून सत्तेमध्ये आहात. 62 ते 74 आनंदराव काका त्या ठिकाणी मंत्री होते. नंतर तुमच्या आई खासदार झाल्या, त्या पुन्हा अनेक वर्ष होत्या अध्यक्ष होत्या. तुम्ही मग दिल्लीमध्ये 5 वर्ष मंत्रिपद काढलं, इथं 4 वर्ष मुख्यमंत्रीपद काढलं. मग तुम्ही या कराडासाठी केलं काय? एखाद्या माणसाला नोकरी लागण्यासाठी काय केलं का? काही करू शकणार नाही. एखाद्या माणसाला नोकरी लावली मी कुठल्या तरी संस्थेमध्ये एवढं त्यांनी सांगावं, आपण वाटत ते ऐकायला एवढं. मग रेठऱ्याचा विकास झाला का? रेठऱ्याचा विकास झाला का सांगायचं असेल तर अशोकराव रेठऱ्यामध्ये 1800 माणसं कामाला आहेत. त्या ठिकाणी यशवंतराव मोहिते विरोधात असताना त्यांनी कृष्णा कारखाना काढला. त्या ठिकाणी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आहेत, त्या ठिकाणी शाळा सुरू केल्या, त्या ठिकाणी बँक चालू केली, त्या ठिकाणी मयूर चालू केलं, त्या ठिकाणी कृषी उद्योग संघ चालू केला. म्हणजे त्याला विकासाचं ज्याला पायाभूत सुविधा म्हणतात त्या निर्माण करण्याचं काम या बंधुद्वयाने केलं. तुम्ही काय केलं? आणि उद्या त्या होणाऱ्या परिवर्तनामध्ये आपला सहभाग हा मोठा असणार आहे, एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि रजा घेतो. मलकापूर नगर परिषदेची निवडणूक येत्या 27 जानेवारी रोजी होत आहे. या निवडणुकीत भाजपा व काँग्रेस अशी समोरासमोर लढत होत आहे. भारतीय जनता पार्टीने प्रचारात आघाडी घेतली असून संगमनगर येथे झालेली जाहीर सभा या परिसरात शाश्वत विकास घडवणारी ठरेल हे नक्की. YZ इंडिया टीव्हीसाठी व्हिडिओ एडिटर अभिनंद जाधवसह संतोष वायदंडे, नितीन ढापरे, मलकापूर, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण YZ इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.